खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण राहुल आहे आणि आज मी मालवणी स्वाद या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करत आहे। सो आजची माझी रेसिपी आहे कोमच्याची भाजी। ही आपली मालवणी पारंपरिक भाजी आहे। चला तर मग आपण बघूया कशी बनवतात ही कोमचीची भाजी। तर हे आहेत मित्रांनो कोमचा। कोमचा म्हणजे नक्की हा आपला मालवणी प्रकार आहे जो आपल्याला पावसात मिळतो। ह्याला इंग्लिशमध्ये बॅम्बो शूट असं म्हणतात। मी गुगलवर रिसर्च केलेला तर तेव्हा मला कळलं। आणि हे गावागावामध्ये बनवलं जातं। हे एकदम माशासारखं लागतं। रेसिपी आणि साहित्य आपण थोड्या वेळाने बघूया। आता मी ते कसे त्यांना पहिलं स्टार्टिंगला ठेचलं पाहिजे ते ठेचून दाखवतो, कशा प्रकारे चिरा पाडून ते करतात। ह्यानंतर आपण रेसिपीकडे बोलूया। एक एक आपण घेतली पाहिजे आणि सुरी आहे ती अशी पकडली पाहिजे आणि आपण त्याला असलं इथून ठेचायला सुरू केलं पाहिजे। सगळ्या बाजूने करून तसंच घ्यायचं आहे। अशा प्रकारे ठेचायचं आहे। आणि ही भाजी आपल्याला जे बांबूची झाडं असतात त्याच्या मुळांना भेटतात। ही कोम, त्याला कोमचे म्हणतात। दुसऱ्या बाजूनेही तसंच करून घ्यायचं आहे। हे बघा आपली ही कोमची रेडी झाली, अशी सॉफ्ट झाली पाहिजे। बघा असेच सगळे आपण हे कोमचे करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण ती रेसिपीला स्टार्ट करायचं आहे। हे बघा आता आपले सर्व कोंबडे ठेचून झाले आहेत। आता आपण रेसिपीकडे वळूया। आपण आता साहित्य बघूया काय काय घेतलंय आपण कोमच्याची भाजी बनवण्यासाठी। पहिलं आपलं साहित्य म्हणजे केलेले आपण मग अशी त्या कोमचा घेतलाय, खोबरं घेतलंय, त्याच्यासोबत कांदा आहे आणि हे आलं लसणाच्या थोड्या पाकळ्या आहेत। हे आपण वाटण जे आहे हे डायरेक्ट वाटून घ्यायचं, न भाजता वगैरे वाटून घ्यायचं आहे। आणि हा गरम मसाला घेतलाय, मालवणी गरम मसाला 2 चमचे घेतलाय। तुम्हाला पाहिजे अजून पण तुम्ही ॲड ऑन करू शकता। हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ। आता आपण रेसिपीकडे बोलूया। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपली कढई तापत ठेवायची आहे आणि ती तापल्यावर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड ऑन करायचं आहे। ह्या रेसिपीला जरा जास्तच तेल आपण यूज करायचं आहे। कोणतं पण तुम्ही ऑइल यूज करू शकता। आणि 2 मिनिटं तेल पण टाकू द्यायचं आहे। आपलं आता तेल तापले, त्याच्यामध्ये आपण हळद मीठ आणि मसाला घालून घ्यायचा आहे। हळद मीठ मसाला घातला ना की थोडा 1 मिनिट थांबून वास सुटला ना मसाल्याचा की त्याच्यामध्ये आपण आपले केलेले कोंबचे टाकायचे। कोंबचे ते चांगले आता आपण त्याच्यामध्ये ऑइलमध्ये फ्राय करायचे। तरी आपण ते 5 ते 7 मिनिट फ्राय करायचे। चांगले फ्राय करायची। रेसिपी अशी आहे ना, तुम्ही मासे खायचे विसराल, मासेसारखी एकदम लागते टेस्ट त्याची। चांगले परतून घ्यायचं आहे। तरी मी ही 10 मिनिटं फ्राय करणार आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही कमी वेळ पण फ्राय करू शकता। आता हे बघा 8 ते 10 मिनिटं हे चांगले फ्राय झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड ऑन करायचं आहे। पाणी जास्त नाही टाकायचं आहे, थोडंफार टाकायचं आहे। हे बघा कोमच्याच्या वरपर्यंतच पाणी टाकायचं आहे आपण। आणि आता हे आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवायचं कटकट। पाणी ॲड ऑन केलं ना की नंतर 15 ते 20 मिनिटं आपण ते शिजू द्यायचं आहे, पाणी थोडं कमी होईपर्यंत, आटेपर्यंत। आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटानंतर बघू। आता मी हे झाकतोय, ते आपण 15-20 मिनिटानंतर आपण चेक करू ते। तर 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपले पाणी ह्याच्यामधलं आटलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घ्यायचे। खोबऱ्याच्या वाटणामध्ये खोबरं, कांदा आणि आला लसणाच्या पाकळ्या होतात ते मी वाटून घेतलंय मिक्सरमध्ये। ते आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सगळं।
ते ॲड करून ते पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेतल्यावर हे चांगलं मिक्स केल्यावर याला ना 10 मिनिटं आपण परत उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आणि आता आपण याच्यावर चांगलं मिक्स झालं आहे, त्याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि आपण 5 ते 7 मिनिटानंतर बघू. मग आपली भाजी रेडी झालेली असणार. आता खोबरं घालून झालेलं आहे आणि 10 मिनिटानंतर उकळी आलेली आहे. आता आपण बघूया आपली भाजी रेडी झाली आहे की नाही. ही बघा आपली कोंबडीची भाजी आता रेडी झालेली आहे. आता मी एकदा ती ढवळून घेतोय. चांगली बघा अगदी बांगडे जसे असतात तसंच वाटतं आहे आणि ते टेस्ट पण तशीच लागते त्याची. मग तुम्ही आता नॉनव्हेज दिसाल हे एकदा खाऊन बघा फक्त. ही मालवणी पारंपरिक कोंबडीची भाजी ही रेसिपी आहे. आता मी गॅस बंद करून घेतोय आणि प्लेटमध्ये तुम्हाला नंतर काढून दाखवतो. ही तुम्ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, घावण्यांसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागते. थँक्यू. ही बघा आता मी प्लेटिंग केली आहे आणि आम्ही आता हे भाकरीसोबत खाणार आहे. बघा किती छान दिसतं, एकदम हे माशासारखं दिसतंय बघा. टेस्टला पण तसंच लागतं. तुम्ही पण नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि आस्वाद मस्त घ्या.